आपण आहोत आता राधानगरी तालुक्यातील मानबेट या ठिकाणी आणि मानबेट हे गाव धामणी प्रकल्पाला लागून 3 किलोमीटरवर असणारं मानबेट हे गाव आहे आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य अनेक आहे. कारण इथं वन जे आता आपल्या इथं समोर बघतोय अनेक विविध प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात, त्याचबरोबर डोंगर रांगा बघायला मिळतात आणि सगळ्यात उंच असणारं ठिकाण हे मानबेट आहे. त्यामुळे इथं पाऊस इतका मोठा असतोय की अतिमुसळधार प्रत्येक वेळी पडणारा पाऊस हा अतिमुसळधारचा असतो. त्यामुळं पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात सुद्धा गारवा असणारे एकमेव गाव आहे. म्हणजे आपण थंडीतनं सुद्धा जो अनुभव घेऊ शकत नाही तो मेमध्ये घेऊ शकतो असं हे गाव आहे. त्याचबरोबर ह्याला लागून असणारा मानबेटचा एक सडा आहे आणि इथं सुद्धा प्राणी पाहण्यासाठी लोक येतात आणि अभयारण्याला लागून असणारं हे गाव आहे. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आता वर्षा ऋतू आहे. म्हणजे पावसाळ्यात प्रत्येकजण धबधब्यांचा आनंद घेत असतात, पावसाचा आनंद घेत असतात, पण धबधब्यांचा एक खजाना दडलेला या गावात आहे. आपल्या समोर बघितलं तर एक मोठा धबधबा आहे जो इथून खाली कोसळतोय, पण इथं झाडांमुळे तो अजूनसुद्धा आपल्याला दिसत नाही. ह्याला लागूनच असणारा आपल्या डाव्या साईडला एक धबधबा आहे आणि तो सुद्धा 200 फुटावरून खाली पडणारा धबधबा आहे. आणि हे धबधब्यांचे खजिना या गावात असल्यामुळं हे गाव पर्यटकांनी बघण्यासारखे. आपल्याबरोबर या गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि गावचे माजी सरपंच MG गुरव साहेब आहेत आणि ते या भागातले तज्ज्ञ आहेत. त्यांना ह्या सगळ्या झाडांची, वनस्पतींची, प्राण्यांची, फळांची, फुलांची सगळ्यांची माहिती असणारे एक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे. तर साहेब, तुम्ही हे एवढं सुंदर धबधबा आहे, तुमच्या गावाची वैशिष्ट्य अनेक आहेत आणि धामणी खोऱ्यातलं हे सगळ्यात उंच ठिकाण असणार म्हणजे शिखर असणारे हे ठिकाण आहे, तर तुम्ही काय सांगाल? नमस्कार. धामणी खोऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर धामणी धरण आणि धामणी धरणाला जास्तीत जास्त इथून पुढं पर्यटक भरपूर प्रमाणात येणारच. धामणी धरणाच्या पासून 3 किलोमीटरवर असणारी मानबेट आहे आणि मानबेटमध्ये हा जो मानबेटच्या गावालगत एक 500 मीटर अंतरावर असणारा हा धबधबा हा देवाची व्हाळ धबधबा असं म्हटलं जातं. आणि हा धबधबा या ठिकाणी आपण आज या बसलेलो आहे. याच ठिकाणी हा धबधबा साधारणतः 250 फूट असे 2 धबधबे आहेत. एकाच ठिकाणी 2 धबधबे आहेत. 250 फुटावर वरून खाली धबधबे पडतात आणि ते धबधबे पडत असताना देखील ते धबधबे की त्या शेजारी असलेला जो दगडी ही आहे उंची त्याला स्पर्श न करता पूर्णपणे तो स्वतंत्र पुढं पडला जातोय. अशा पद्धतीचा धबधबा बघण्यासारखा हा धबधबा आहे. प्रेक्षकांनी खरोखरच याचा आनंद घ्यावा, कारण हे धबधबा पूर्णपणे झाडी झोपडीमध्ये असल्या कारणानं हे दिसून येत नाहीत. आणि आता ह्या चॅनेलच्या माध्यमातून निदान ह्या प्रेक्षकांनी हा धबधबा निश्चितपणे पाहावा असं मी प्रेक्षकांना विनंती करतो. साहेब, आता एवढं सुंदर हे धबधबे आहेत, तर इथं लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल किंवा वन समिती असेल, ह्यांनी लक्ष घालायला पाहिजे. याबद्दल तुमचं मत काय? खरोखरच आहे की आता वन हक्क समिती या गावामध्ये आहेच आणि वन हक्क समितीमार्फत आम्ही प्रस्ताव तयार करून माननीय पालकमंत्री आंबेडकर साहेब यांना निश्चितपणे भेटून त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करू आणि करणार आहोत. आणि हा धबधब्याला भवितव्यात चांगलं हे यावं आणि पर्यटक येऊन या स्थळ चांगल्या पद्धतीनं पर्यटक या ठिकाणी येऊन आपण आनंद लुटावा. या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यामध्ये सुद्धा अतिशय पाऊस असतोय की आपण कुठेही दुसरीकडे पाहू शकत नाही. अशा पद्धतीचा पाऊस आणि वारा. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात देखील इतकी उष्णता वाढते, परंतु या मानबेटमध्ये कधीही एनी टाईम आलं तरी देखील थंड हवेचे ठिकाण म्हटलं तर अशा पद्धतीने मानबेटमध्ये गार हवा आणि गार पाणी प्यायला मिळते. अशा पद्धतीचा हा खजिना या मानबेटमध्ये आत्तापर्यंत या दुर्लक्षित राहिलेला आहे. याचा निश्चितपणे प्रशासन पातळीवर आम्ही प्रयत्न करून आमदार महोदयांना भेटून इकडं लक्ष देण्यासाठी व पर्यटक विकास करायसाठी प्रयत्न करू, एवढंच मी अपेक्षा करतो. आता माननीय पालकमंत्र्यांनी भुदरगडचा जो धबधबा केला तो कोल्हापूर जिल्ह्यातला एक प्रसिद्ध असा आहेच. त्याचबरोबर राज्य लेवलला सुद्धा ते एक मानाचा एक पर्यटन ठिकाण तयार केलेलं आहे. तरी या माध्यमातून गावकऱ्यांनी सुद्धा अशी विनंती केलेली आहे की पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सांगून
ह्या अशा धबधब्यांच्या रूपानं ज्या आमच्या गावात असणारं खजिना आहे तो लोकांसाठी खुला करावा अशी लोकांच्याकडून मागणी होत आहे. कॅमेरामन तुकारामसह राहुल कांबळे, मानबेट.